राज्याच्या कॅबिनेटमध्ये ऐतिहासिक पूर्ण असा मच्छीमारांसाठी निर्णय घेण्यात आला आणि त्या मच्छीमारीला कृषीचा दर्जा देण्यात आलेला आहे। आपल्यासोबत सगळे मच्छीमार बांधव जे आहेत, आपण पाहू शकता की कशा प्रकारे जल्लोष साजरा करताना पाहायला मिळतात। त्यांच्या मनामध्ये प्रचंड आनंद आहे मच्छीमारीला कृषी दर्जा मिळाल्यामुळे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही मच्छीमार बांधव आहेत। मच्छीमारीला कृषी दर्जा मिळाला, काय सांगाल? आजपर्यंत मच्छीमार वंचित होते ह्याच्यापासून। आजपर्यंत हे जे फायदे होते, जे सर्व काही कृषीचे, ते सर्व शेतकऱ्यांना मिळत होते। आणि आज राणे साहेबांनी जो का निर्णय घेतलाय आणि त्याचा पाठपुरावा केलाय त्यांनी, आणि ते मत्स्यमंत्री झाल्यानंतर जो का आम्हाला आनंद झाला, आणि त्या जल्लोषात, त्या जोशाबरोबरच या मच्छीमारांचा त्यांनी उत्साह अजून द्विगुणित केलेला आहे। आणि त्यांनी तो आम्हाला आता दर्जा मिळवून दिलेला आहे पाठपुरावा करून। त्याबद्दल आम्ही सर्व मच्छीमार त्यांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहून त्यांचा अजून उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांचा वाढण्याचा प्रयत्न करू। आणि आम्हाला खूप आनंद झाला याच्यामुळेच की आजपर्यंत तोक्ते वादळ, फयान वादळ एवढी वादळं होऊन गेली, पण त्याच्यामध्ये आम्हाला हवा तसा नुकसान भरपाई मिळालं नाही। आणि तो जो काय हा आता गेलेला काळ मागे गेला आहे, पण तो आज नवीन जो काय उत्स्फूर्तपणे आणि आता जो काय कृषी दर्जा दिला आहे, त्याचा आम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल असं आम्ही मनी बाळगतो आणि त्यांच्या पाठीशी सदैव राहतो। अनेक मत्स्यमंत्री होऊन गेले, पण मात्र अशा प्रकारचा कृषी दर्जा कधी मिळाला होता का? आपल्याला कधी माहिती आहे? नाही मिळाला, कधीच नाही। कृषी दर्जा की नाही हा पहिल्यांदाच ह्यावेळी माननीय पालकमंत्री नितेश राणे आणि कॅबिनेट मंत्री मत्स्य व्यवसाय यांच्या मार्फतच झाला आहे तो। आणि अनेक आजपर्यंत की नाही कॅबिनेट मंत्री होऊन गेले असतील मत्स्य खात्याचे, पण कोणाच्या ध्यानीमनी पण हा विषय नव्हता, पण त्याने देऊन उपकार केले आहेत कोकणावर। नक्कीच नितेश राणे एक पण असं म्हणाले की जो मच्छीमारी, सागरी मच्छीमारी आहे, जो देशामध्ये 6व्या क्रमांकावरती, 3 नंबर क्रमांकावरती आणण्याचा प्रयत्न करणार आहे, काय सांगाल तुम्ही? तशाच दृष्टिकोनातून टाकलेले हे अगदी क्रांतिकारी पाऊल आहे। सन्माननीय नितेशजी राणेसाहेब यांचं पाहिलं तर पूर्वीपासूनच एक दूरदृष्टी नेतृत्व करण्याची त्यांची जी काही हातोटी आहे, त्याचाच आपल्याला आजच्या ह्या निर्णयामुळे प्रचिती येते आहे। त्यामुळे निश्चितच मी मनापासून नितेशजी राणेसाहेब यांचं अभिनंदन, आभार मानतोच, कारण हा क्रांतिकारक निर्णयामुळे इथल्या किनारपट्टीवरील सर्वच भागाचा, कोकण पट्ट्याचा कायापालट होणार आहे। आणि त्यामुळे मुख्यमंत्री महोदय जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांचंही मनापासून आम्ही मच्छीमार म्हणून सर्वजण आभार मानतो। तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, यांचंही मनापासून आम्ही या ठिकाणी आभार मानतो। खरंच या निर्णयामुळे ह्या पुढील काळामध्ये नीलक्रांती, जो आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, या नीलक्रांतीची सुरुवात, पाऊल या ठिकाणी आता सुरू झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या कृषी दर्जामुळे एक म्हणजे जे मच्छीमार आहेत त्यांना वीज सवलत मिळणार आहे, कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? प्रथमतः आधी युती सरकारचं मी माझ्या तमाम मच्छीमारांच्या वतीने आणि मच्छीमार संघटनेच्या वतीने अभिनंदन करतो। आणि आजचा निर्णय झाला आहे तो न भूतो न भविष्यती असा निर्णय आहे। कारण यासाठी आम्ही बरेच वर्ष आज संघटना स्थापन केली किंवा मच्छीमार एकत्र झालो आणि मागणी करत होतो, परंतु कुठच्याच सरकारने अजूनपर्यंत आम्हाला दाद दिली नव्हती। आज ती दाद नितेश राणे मंत्री झाल्यानंतर युती सरकारने आम्हाला दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून ह्याचा फायदा आता कसा होईल, म्हणजे शेतकऱ्यांना जसा फायदा होतोय, शेतकऱ्यांना आता प्रत्येक वीज बिल माफ होतं आहे किंवा कर्ज घेताना 4% 2% अनुदान व्याजाने कर्ज मिळतं आहे, अनुदान मिळतं आहे, असे जे स्पेशालिटी आहेत ते मच्छीमारांना मिळावे अशी पहिल्यापासून आमची मागणी होती आणि ती आज पूर्णत्वात जाते आहे। त्याबद्दल माननीय पालकमंत्री नितेशजी राणे, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेशजी राणे आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि सरकार महाराष्ट्राचं, यांचं मी अभिनंदन करतो। अनेक योजना मंत्र्यांनी अनेक योजनांची घोषणा केलेली आहे, कशा प्रकारे याचा जो फायदा आहे, ज्या योजनेचा फायदा कशा प्रकारे होऊ शकतो मच्छीमारांना? आता ह्या कृषी ह्याच्यामुळे आज रोजगार निर्मितीसुद्धा होऊ शकते। कारण जे त्यांचे 18 जे मी आज मुद्दे बघितले आहेत, तर त्या 18 मध्ये रोजगार उपलब्धी म्हणजे त्या ह्याच्यातून पर्यटन व्यवसाय,
म्हणजे जे कृषीचे फायदे आत्ता जे आम्हाला आजपर्यंत मिळत नव्हते, अगदी बऱ्याच प्रमाणात त्या फायदे मिळत नव्हते, ते आज बेरोजगार तरुणांना त्याच्यामुळे आज संधी मिळेल. आणि ह्याच्यातून जे आमच्यावर संकटमय काही वादळं येतात किंवा इतर जे आपत्ती येतात किंवा एखादं वर्ष असं आमचं दुष्काळजन्य परिस्थिती होते, त्याच्यातनं जे आता निकष त्या निकषात आम्ही आता बसू शकतो. कारण जे पूर्वीचे निकष होते ते एकदम चुकीच्या पद्धतीने, म्हणजे जे कुठेच आम्हाला त्याचा फायदा होत नव्हता. पण आज मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी त्याचा जो पाठपुरावा केला, कारण मत्स्यव्यवसाय मंत्री हे पूर्वी 10 वर्ष आमदार होते आणि त्यामुळे मच्छीमारांसाठी त्यांनी अगदी किनारपट्टीवर स्वतः येऊन ती परिस्थिती बघितलेली होती, त्याचा अभ्यास चांगल्या प्रकारे केला होता. माननीय नारायण राणे सुद्धा त्यावेळी होते, त्यामुळे नारायण राणेंचं सुद्धा आज त्यांना सहकार्य मिळालं आणि त्याच्यातून आज मच्छीमारांना काय देता येईल हे जे आज निर्णय घेतला आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आज कॅबिनेटमध्ये जो विषय ठेवला आणि मंजूर केला, त्या तमाम मच्छीमारांना त्याचा अगदी खाली अगदी सामान्य व्यक्तीपर्यंत आज मच्छीमारांपर्यंत हा त्याचा फायदा होईल. आणि जे आज खरोखर होरपळत आहेत त्यांना त्याचा दिलासा आज मिळतो आहे. हे खरोखरच आज म्हणजे न भविष्यत न असं बोलण्यात सुद्धा शब्द सापडत नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि खरोखरच मी पूर्ण महायुती सरकारला आणि देवेंद्र फडणवीस आणि विशेष करून आमचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जो आज त्या कॅबिनेटपर्यंत आज पोहोचवला आणि त्याचा निर्णय घेतला, खरोखरच मी त्यांना तमाम मच्छीमारांच्या वतीने धन्यवाद देतो. नक्कीच मच्छीमारांमध्ये बघा, आपण मच्छीमार बघू शकता कशा प्रकारे इथं लाडू वाटून यांचा आनंद साजरा करताना पाहायला मिळतात. मच्छीमारांमध्ये प्रचंड आनंद आहे. मच्छीमारीला हा कृषी दर्जा मिळाला म्हणून अनेक मच्छीमार जे आहेत ते समाधानी आहेत. मात्र अशा प्रकारे जर योजना सुरू केल्यामुळे मच्छीमारांना नक्कीच फायदा होणार आहे. अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग.